मंगेश साबळे बोलतोय। काल सीओ साहेबांची गाडी अडवल्यानंतर बरेच लोक मला म्हणले दरवेळी असा राडा करणं गरजेचं असतो काय। पण माझं देखील एक म्हणणं आहे की आवाज उचलल्याशिवाय न्याय मागितल्याशिवाय न्याय मिळत नाही हो। आता मी काल आवाज उचलला, हे बघा हे चेक मला मिळाला, 10 लाख रुपयाचा हा चेक आहे। बीडीओ गटविकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांच्या नावाचा हा चेक आहे। माझाच फक्त चेक मिळाला नाही, काल 120 लोकांच्या सरपंच लोकांच्या फाईलवर सही झाली आणि त्यांना देखील त्यांचे चेक मिळाले। जर आवाज उचलला नसता तर टक्केवारीच्या, टेबलाच्या, ऑनलाईन प्रणालीच्या, अधिकाऱ्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे पैसे काम करणारे तसेच दबून राहिले असते। मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अन्याय झाला की आवाज उचलल्याशिवाय न्याय मिळत नाही। अन्याय झाला की आवाज उचलावाच लागतो। सहनशीलतेच्या बाहेर प्रकरण गेलं की उद्रेक होतोच आणि म्हणून अधिकारी वर्गाला देखील विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे आपलं काम करावं आणि सरपंच लोकांना जे निवडून लोकप्रतिनिधी दिले त्यांना देखील विनंती आहे की काम झालं नाही की आवाज उचलायला शिका, टेबला खालून पैसे द्यायला शिकू नका। धन्यवाद मायबापू।